गाणी घेणार आहे. काय पावसाची गाणी कुणाकुणाला म्हणता येतात? सिद्धी बाहेर काय? अरे वा, सिद्धीने मस्त ऍक्टिंग करूनच छान दाखवलंय की नाही. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल सांग सांग बोलाना. छान. अजून कोण येते? अंकिता ये बाळा. येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा. अजून कोण येते? पाऊस आला नावा तिथल्या दारे जिकडे तिकडे पाणीच पाणी घरात आहे सारे. आता ही पावसाची गाणी आपण बघितली. आता शेती कोण करतो? शेतकऱ्यावरती असं काही माहिती आहे का कुणाला? गाणं वगैरे किंवा शेतकऱ्याची माहिती कुणाला सांगता येईल का? शेतकऱ्याविषयी बोलता येईल का थोडंसं? बोल बाळा. शेतकरी खूप कष्टाळू असतो. तो आपल्या शेतात पिके पिकवून बाहेर बाजारात विकतो आणि धान्य देतो. त्याला पाऊस पडले की त्याचे धान्य पिकतात आणि तो ते बाजारात विकतो. छान. आता मला सांगा तुमचा आवडता सण कोणता? सांगा नन्या. माझा आवडता सण आहे गणपती. गणपती. तुझा कोणता आहे स्वरा? माझा आवडता सण आहे रंगपंचमी. रंगपंचमी. तुझा? माझा आवडता सण आहे दिवाळी. दिवाळी. मग दिवाळीला आपण काय काय मज्जा करतो? सांगावे. आपण फटाके फोडतो, करंज्या करतो, लाडू, शंकरपाळ्या. आणखी काय करतो? आपण दिवे लावतो. दिवे लावतो. आपण काय करतो? दिवे लावतो. दिवाळी म्हणजे हा प्रकाशाचा सण असतो, बरोबर की नाही? प्रकाशाचा सण म्हणजे आपण दिवे लावणारच. का असं कुणी आहे दिवे लावत नाही आणि दिवाळी आली तरी? असं कुणीच नाही ना, सगळेच दिवे लावतात, बरोबर की नाही? आता मला सांगा पक्षी आपल्याला मदत कशी करतो सांगा बरं. पक्षी रोज पाहता की नाही तुम्ही? कुठे कुठे दिसतात पक्षी तुम्हाला? सांग प्राची. हा नम्रता. झाडावर आपण तिकडे पाणीवर राहतात, छतावर राहतात, झाडावर. पक्षी आपल्याला मदत कशी करतो सांगा बरं. पक्षी आपली मदत करतात. फळे घेऊन कुठे गंगाला मदत करतो. पक्षी काय करतो? फळे खातो, कळलं? आणि फळांच्या बिया तो खाली टाकतो. त्या खाली पडल्या की त्या मातीत बिया रुजतात आणि ती बी मातीमध्ये रुजली की त्यातून काय होतं? नवीन रोप तयार होते आणि तिथं झाडं तयार होतात. आता आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की डोंगरावरती एवढी झाडं कुठून येतात, बरोबर की नाही? या अशाच प्रकारे पक्ष्यांद्वारे काय होतं रे? फळझाडांच्या बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात आणि त्या बिया त्या ठिकाणी रुजवून काय होतात रे? नवीन रोपटी किंवा नवीन झाडं तयार होतात, बरोबर की नाही? मग आज आपण अशीच एक कविता पाहणार आहोत मराठी विषयातली, आभाळ माया. कवितेचं नाव काय आहे? आभाळ माया. कवितेमध्ये आपल्याला कवी पावसाच्या रूपाने, पंथीच्या रूपाने, शेतकऱ्याच्या रूपाने, पक्षाच्या रूपाने आणि परीच्या रूपाने आपल्याला काय काय सांगतोय ते आपल्याला आज या कवितेतून पाहायचे. तर आपला विषय कोणता आहे? मराठी. मराठीतली आपण काय पाहतोय? कविता पाहतोय, बरोबर की नाही? आणि या कवितेचं नाव आहे आभाळ माया. तर ही कविता लिहिली आहे कवी विलास सिंदगीकर. कोणी लिहिलेली आहे? विलास सिंदगीकर. कवी विलास सिंदगीकर या कवीने ही कविता लिहिली.
तर कवी काय सांगतो सुरुवातीला? पावसाने पावसारे मला पावसाचे ढग बनू दे आणि डोंगर दरी आणि शेतात मला खूप खूप कोसळू दे. म्हणजे काय? कवी आपल्याला पावसाच्या रूपाने सांगतोय की मला पाऊस बनून खूप कोसळायचे या जमिनीवरती आणि सर्व जमीन कशी करायची आहे? हिरवीगार करायची आहे. कुठं कुठं पडायचे पावसाला? डोंगरामध्ये, आणखी दरीमध्ये, आणखी शेतामध्ये, आहे की नाही? खूप खूप कोसळायचे आणि सगळा निसर्ग कसा करायचा आहे? हिरवागार करायचा आहे. आता पुढे बघा, शेतकरी. आता शेतकरी आपल्याला काय सांगतोय या कवितेमध्ये? शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, मला बी म्हणून पेरून दे. शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत येऊ दे. तुम्हाला काय येऊ दे? आता जे नवीन शब्द आहेत कवितेमधील ते मी फळ्यावर लिहून देते बरं का. पहिला शब्द कोणता आहे? बरकत. बरकत म्हणजे काय? भरभराट. व्हेरी गुड. काय आहे? भरभराट. बरकत म्हणजे काय? तर शेतकऱ्याच्या रूपाने तो काय करणार आहे? बी म्हणून जमिनीमध्ये पेरणार आहे आणि मग ती बी काय होणार आहे? जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये रुजणार आहे आणि खूप शेत हिरवगार धान्याने भरणार आहे की नाही? आणि आपल्याला खूप सारं काही धान्य मिळणार आहे. म्हणजे बरकत होणार आहे, भरभराट होणार आहे शेतकऱ्याची, आहे की नाही? आता पुढे कवी पंथी होऊन काय करणार आहे बघा. आता पुढे कवी होते पंथी ग मला दिवा होऊन जळू दे. बघा आता तुम्ही सांगितलं आता मगाशी की दिवाळीमध्ये आपण काय करतो? दिवे लावतो, आहे की नाही? दिवे लावल्यामुळं काय होतं रे? सगळीकडे प्रकाश पसरतो, बरोबर की नाही? प्रकाश पसरतो. असाच प्रकाश कवीला सुद्धा काय करायचा आहे? गोरगरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे. बघा, ज्या ठिकाणी अजूनही खूप गरीब आणि दरिद्री अशी माणसं आहेत की ज्यांना वेळेला अन्न सुद्धा खायला मिळत नाही, अशा लोकांना त्याला काय करायचे? कवीला काय करायचे? मदत करायची आहे. कशा रूपाने? पंथी होऊन. बघा स्वतः कवी खरोखरची पंथी होणार आहे का? मग काय करणार आहे कवी? पंथी हे एक रूप आहे, एक निमित्त आहे, परंतु त्या निमित्ताने कवी काय करणार आहे? गोरगरिबांना, भुके कंगालांना काय करणार आहे? प्रकाश देणार आहे. गरिबांच्या झोपडीत पंथी ग मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. गरिबांच्या झोपडीत काय करायचंय? उजेड पाडायचंय कवीला. आता पुढे काय म्हणतोय कवी बघा. पहा, तुमच्या एवढीच मुलगी आहे की नाही? तिच्या हातात काय आहे? पंथी आहे, बरोबर की नाही? तर अशीच पंथी त्या कवीला सुद्धा व्हायचं आहे आणि पंथी होऊन काय करायचंय? झोपडीमध्ये उजेड न्यायचं आहे, बरोबर. आता पुढे पहा, हा कोण आहे? कोण आहे? पक्षी. आता कवीला पुढे काय बनायचे? पक्षी बनायचं आहे. बघा, पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे. काय फुटू दे? चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. बघा आता कवीला काय व्हायचं आहे? पक्षी व्हायचं आहे. आता पुढचा एक नवीन शब्द आपल्याला दिसतोय बघा, भुके कंगाल. पुढचा शब्द कोणता आहे? भुके कंगाल. भुके कंगाल. भुके कंगाल म्हणजे कोण? गरीब माणसे. गरीब भुकेलेली माणसे.
त्याला विनंती करतोय, त्याला पण पक्षी व्हायचे कवीला. पक्षारे पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कामगारांना वाटू दे. हो की नाही? आता भुके कामगार लोक आपण बघतो बघा, कधी प्रवास करतो आपण, प्रवासामध्ये आपण ठिकठिकाणी बघतो बघा, सिग्नल लागतो बरोबर की नाही, रस्त्यावरती जाताना. मग सिग्नलला आपण थांबलो की काय होतं रे, काही गरीब मुलं किंवा गरीब माणसं आपल्याकडे गाडीपाशी येतात की मला पैसे द्या म्हणून, आहे की नाही, किंवा काहीतरी खायला द्या म्हणतात की नाही आपल्याला. मग अशा ह्या माणसांना आपण काय मदत करू शकतो सांगा बरं, सांग द्या नाही. आपण त्यांना खायला देऊ शकतो किंवा मग त्यांना पैसे देऊ मग आता आपल्याकडे अचानक काय खाऊ नसतो, मग आपण त्यासाठी काय करावं लागेल, आपल्या गावात एखादा बिस्किट पुडा किंवा आपण किती चिप्स वगैरे खात असतो, एखादा त्यातला छोटासा पुडा आपण देऊ शकतो त्याला. किंवा आपले जुने पाने कपडे असतो बघा, आपल्याला ते अपुरे होतात बरोबर की नाही, मग आपण ते टाकून देतो. मग असे कपडे आपण काय करायचे, ते कपडे साठवायचे आणि जेव्हा केव्हा प्रवासात जाल त्यावेळी त्या सिग्नलवर गाडी थांबेल त्यावेळेस अशा मुलांना ते कपडे काय करून टाकायचे, देऊन टाकायचे की जेणेकरून आपल्यामुळे त्यांना थोडीशी मदत होईल. हो की नाही? आता शेवटी पहा, कवी परीला विनंती करतोय किंवा स्वतः कवीला परी व्हायचं आहे बघा. परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. बघा आता परी इथं पण आहे बघा, दिसते का, आहे की नाही छान छान परी. तर ही परी काय सांगते, त्या परीला काय विनंती करते कवी, मला बागेत येऊ दे, मला आनंदाने नाचू दे, गाऊ दे आणि साऱ्यांना काय मिळू दे, आभाळ माया मिळू दे. आभाळ माया म्हणजे काय, बरोबर, आभाळ माया. आकाशाचे प्रेम. पहा अशा प्रकारे कवी पाऊस बनून, शेतकरी बनून, पणती बनून, पक्षी बनून आणि परी बनून काय करणार आहे, सगळ्यांना मदत करणार आहे. हो की नाही? पहा आता माझ्या मागे कविता म्हणायची तुम्ही, कळलं? पावसारे 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 मला पावसाचे ढग बनू दे, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगरदरी आणि शेतात, डोंगरदरी आणि शेतात मला खूप कोसळू दे, मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा शेतकरी बाबा, शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, मला बी म्हणून पेरून दे. शेत खूप पिकून पिकून, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे, तुम्हाला बरकत होऊ दे. पडती ग पडती ग पडती ग पडती ग मला दिवा होऊन जळू दे, मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे, उजेड मला नेऊ दे. पक्षारे 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 मला चोच आणि
नवीन शब्दार्थ बघून घेतले ते लिहून घ्यायचे आपापल्या वहीमध्ये. घ्या चला. तोपर्यंत मी काही प्रश्न पण देणार आहे. प्रश्न पण लिहून घ्यायचे ना आणि प्रश्नांची उत्तर पण घ्यायचं आहे. आणि त्या कवितेची चाल अजून एकदा मी टीव्हीला ऐकवणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे आणि त्यांच्याबरोबर गाणं पण म्हणायचं आहे. समजलं? When someone leaves the galaxy jets. Whenever I have ice cream or cold water, I would experience a sharp shooting sensation, so I just kept ignoring it, even mind what child was giving me the same amount of discomfort. My dentist recommended Sensodyne, so now I can be completely carefree and sip my hot cup of tea, which really works. कविता आभाळ माया इयत्ताच. कविता शब्दार्थ लिहून घ्या. झाले लिहून शब्दार्थ. चला आता कविता ऐकायची आहे. आभाळ माया इयत्ता चौथी. कवी विलास सिंदगीकर. Bye.
तोंडाने म्हणायचे काय? छान. बसून जाऊ दे बरं. आता आपण कविता शिकलो बरोबर. आता त्याचं मूल्यमापन म्हणून मी तुम्हाला काही जोडायला सुरुवात दिलेली आहे बघा. शेतात काय पिकतात? एकेकाने सांगायचं शेतामध्ये काय पिकतात? झोपडी, घरात, तोंडात, बागेत, डोंगरात, पाऊस. डोंगरात काय? या जोड्या तुम्ही लावायच्या. परंतु जोड्याने त्याला काय करायचं? रेषा मारून नाही जोडायच्या. काय करायचे? त्याच्यासमोर बरोबर जोडी यायची आहे. आता शेताची बरोबर जोडी कोणती? ती आहे. शेताच्या पुढे डॅश करून काय करायचं? बी घ्यायचं पुढे. कळलं? आता काही प्रश्न विचारते बघा कवितेवरती. आता घरचा अभ्यास कवितेचा स्वाध्याय सगळा पूर्ण करायचा आहे. कळलं? पावसाचे ढग होऊन कोठे कोसळले असे कवीला वाटते. सांगा आरोही. श्रेयसा. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? सांग योगिता. शेत खूप पिकल्यावर काय होते? शेतकऱ्याला बरकत येते. सांग नम्रता. कवीला उजेड कोठे घ्यायचा आहे? सुट्टीत. पूर्ण वाक्य सांगायचं. गरिबांच्या झोपडीत पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? हा प्राकृतिक. आभाळ माया मिळावी असे कवी का म्हणतो? सांगा मुलीला. सर्वांना नाच गाण्यासाठी आभाळ माया मिळावी असे कवी म्हणतो. व्हेरी गुड. समजली कविता सगळ्यांना? घरचा अभ्यास काय दिलाय तुम्हाला? कवितेचा स्वाध्याय सगळा पूर्ण करायचा आहे. आणखी काय? कविता पाठ करायची आहे. कळलं? आता जी कविता तुम्हाला दाखवली ही कविता काय करायची? कृती करून ऍक्शन सकट काय करायची? पाठ करायची. ओके.